बघूयात पुढची बातमी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामधल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर सुनेत्रा पवारांनी पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे। सकारात्मक पद्धतीने काम करा असं आवाहन देखील सुनेत्रा पवार यांनी केलंय। जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार अशी भूमिका अतुल बेनके यांनी घेतली। अतुल बेनकेंच्या मताला सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे। तर या मीटिंगमध्ये या बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे आपण जाणून घेतोय। आपल्याला अजितदादांच्या कामाचा वारसा पुढे घेऊन जायचं आहे असं मार्गदर्शन सुनेत्रा पवार यांनी केलंय। सकारात्मक पद्धतीने काम करा असं आवाहन देखील त्यांनी केलं। जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार अशी अतुल बेनके यांनी भूमिका मांडली। अतुल बेनके यांच्या मताला सुनेत्रा पवार यांनी देखील सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे। दरम्यान या बैठकीसाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे माजी आमदार अतुल बेनके यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आम्ही जेव्हा वेळेस ठरवलं की एकत्र लढायचं तेव्हा आम्ही असा क्रायटेरिया ठेवला नाही की हा तुतारीचा, हा घड्याळाचा, हा इकडला तिकडला। आम्ही त्या तालुक्यामध्ये सगळं ॲनालिसिस केलं आणि निवडून येण्याच्या क्षमतेवर निवडलेलं आहे। दोन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष पण होते आणि आम्ही सांगितलं की आम्ही असं केलं होतं। दादांनी पण आम्हाला तशा पद्धतीने दुजोरा दिला होता आणि इथून पुढं आम्ही सगळे एक राहणार। सुनेत्रा वहिनींची काय प्रतिक्रिया होती यावर? चांगलं आहे म्हटले ते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक परिवार आहे, हा एकत्रच राहायला पाहिजे आणि एकत्रितपणे तुम्ही जो चालण्याचा निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल त्यांनी चांगला म्हणजे समाधान व्यक्त केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।